दंड करण्यात 3 दशके हिंसेचे साम्राज्य निर्माण करणाऱ्या माओवादी चळवळीचा रणनीतिकार, जहाल नेता, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा केंद्रीय समिती सदस्य मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू याच्यासह तब्बल 61 माओवादी गडचिरोली पोलिसांना शरण आले. आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये भूपतीसह 2 केंद्रीय समिती सदस्य, 10 विभागीय समिती सदस्य असलेल्या कॅडरसह 61 जणांचा समावेश आहे. विवेक उर्फ भास्कर, स्वाती सायलू, शबीर उर्फ अर्जुन, जित्रू उर्फ गंगू नुप्पो, दसलू उर्फ मॅनू गावडे, सागर उर्फ सुक्कू सिडाम, पद्मा होमाय, अंजू उर्फ लीना चिंताकिदी, रविकुमार उर्फ मल्लेश मनुआला, राजू वेलादी, निखिल उर्फ राजेश लेकामी, सावी तुमटेरी, शर्मिला मडकाम, भीमा सोदी, अमोल सोदी, मंजू कोवाची, निर्मला तारामी, सुनल कुंजाम, सागर सिडाम, निखिल लेखामी आदींनी 54 अग्निशस्त्रांसह आत्मसमर्पण केले. हे आत्मसमर्पण हिंसक चळवळीच्या शेवटाकडे टाकलेले मोठे पाऊल आहे. शहरी नक्षलवादाच आता धोका वाढला आहे. लढाई शस्त्रांनी नव्हे, संविधानानेच जिंकायची आहे आणि संविधानच जिंकेल.